नमस्कार मंडळी, मी किरण मापारी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सफर विथ किरण या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। तर मंडळी, आज आपण ना आलेलो आहे नाशिक पासून 12 किलोमीटरच्या अंतरावरती दूर असलेल्या एका मंदिराला भेट देण्यासाठी। हे जे मंदिर आहे ना मंडळी, हे मखमलाबाद मध्ये येतं आणि आपण ज्याला भेट देण्यासाठी आलेलो आहोत ते आहे दर्याई माता देवस्थान दरी। आज आपण येथे आलो आणि आज आपण या मंदिराला भेट देऊ, दर्याई माताच्या। तर मंडळी, आपण आलो आहे दर्याई माता मंदिर येथे आणि तुम्ही बघू शकता माझ्या मागे रस्ता किती सुंदर आहे, पायऱ्यांचा रस्ता आहे आणि पियुष माझ्या बरोबर आहे। आज मी आणि पियुष आम्ही विथ फॅमिली आलो इकडे आणि वरती ना पियुषचा एक मित्र भेटला होता इथे आता जस्ट बोलला की वरती मस्तपैकी छोटे छोटे वॉटरफॉल आहे, लहान मुलांसाठी पण मस्त खेळण्यासारखी तो वॉटरफॉल आहे, ते पण बघूया। आणि इकडच्या बघू शकता रिद्धिमा आली इकडे आणि हाय, इकडे रिद्धिमा आहे, तिकडे पियुष त्यांच्या मिसेस राणी आणि इकडे शार्विका पळत पळत आली। तर आता आपण वरती जाऊया आणि इकडे बघूया दर्याई माता मंदिराकडे जाऊया, तिथे दर्शन घेऊया आणि छोटे छोटे वॉटरफॉल पण आहे त्याचा पण आनंद घेऊया। तर मंडळी, आपण जेव्हा वरती येतो ना तुम्ही बघू शकता आपण कमानीपासून अगदी 5 ते 6 मिनिटाच्या अंतरावरती वॉकेबल डिस्टन्स आहे। तिकडनं आलं की आपण इकडं दर्याई माता मंदिर या साईडने येतो, तुम्ही इकडच्या साईडने बघू शकता आणि इकडच्या साईडने मस्तपैकी पाऊस वगैरे झाला आणि मस्तपैकी आजूबाजूला ज्या डोंगर रांगा आहे त्यांच्यावरती मस्तपैकी झरे आलेले आहेत आणि व्ह्यू पण खूप सुंदर आहे। आणि आपण इकडनं गेलो की इथे एक मस्तपैकी छोटा वॉटरफॉल पण आहे, लहान मुलांसाठी सेफ पण आहे, भरपूर सारी बच्चा पार्टी तिथे वॉटरफॉल मध्ये पाणी खेळत आहे। आता आपण इकडे जाऊया आणि तो वॉटरफॉल पण बघूया आणि मागच्या साईडने तुम्ही बघू शकता मस्तपैकी इकडचा जो रस्ता आहे तो पण अतिशय सुंदर आहे, स्टेअरकेस पण अतिशय सिमेंट मध्ये बनले आहे, अतिशय सुंदर आहे। आता आपण पुढच्या साईडने जाऊया आणि तिकडे बघूया काय काय। मंडळी, आता आपण दर्शन वगैरे घेतलंय आणि आता आपण इकडे बघू शकता मस्तपैकी लॅडर आहे आणि ह्या लॅडरने आपण वरती चाललोय आणि आपण आता वरती जिथे चाललोय ना मस्तपैकी छोटासा असा वॉटरफॉल आहे आणि आता आपण त्या वॉटरफॉलला भेट देऊया। भरपूर सारी बच्चा पार्टी, भरपूर सारी मंडळी इथे वॉटरफॉलचा आनंद घेत आहे आणि येथील जे दृश्य आहे अतिशय भव्य आणि दिव्य आहे। तुम्ही बघू शकता इकडच्या साईडनी वरतून तुम्ही जेव्हा इकडनं येता या साईडने तुम्ही बघू शकता इथे दर्याई माताचं मंदिर आहे आणि ह्या साईडनी दर्शन वगैरे घेतलं का इकडच्या साईडनी स्टेअरकेस आहे, तिकडनं स्टेअरकेसनी वरती यायचं आणि तुम्ही इकडच्या साईडनी बघू शकता या साईडनी आहे हा वॉटरफॉल, छोटासा वॉटरफॉल आहे, मस्त भव्य दिव्य वॉटरफॉल आहे आणि भरपूर सारी पब्लिक तिथे वॉटरफॉलचा आनंद घेत आहे। तर मंडळी, तुम्ही बघू शकता इकडं पियुष, वहिनी आणि राणी शार्विका त्यांच्यावर रिद्धिमा इकडच्या साईडने चालले आहे आणि इकडच्या साईडने ना इकडे वॉटरफॉल इथं म्हणजे जरा गर्दी जास्त होती ना त्यामुळे ही सर्व पार्टी पुढे चालली माहिती का इकडच्या साईडने ना। इकडे बघू शकता तुम्ही, मी तुम्हाला थोडं झूम करून दाखवतो, इकडच्या साईडने थोडी गर्दी कमी ना, या साईडने वॉटरफॉलला चालले ते म्हणजे इथे थोडी मज्जा घेऊया आणि मस्तपैकी इथं गर्दी नाही मंडळी त्यामुळे इथे सर्व बच्चा पार्टी घेऊन चालले, मस्तपैकी तिथे जाणार, मस्तपैकी पाण्याचा आनंद घेणार। तुम्ही बघू शकता तुम्ही इकडे बघू शकता भरपूर सारी पब्लिक इथे वॉटरफॉलचा आनंद घेते, मंदिरातून दर्शन वगैरे करून येतात आणि इकडच्या साईडने मस्तपैकी वॉटरफॉलचा आनंद घेत आहे। मस्तपैकी बच्चा पार्टीसाठी पण आहे ना हा छोटा वॉटरफॉल आहे, अतिशय सेफ वॉटरफॉल आहे, भरपूर सारी मज्जा येते आणि पाणी पण अतिशय नितळ आहे। आणि तुम्ही इकडच्या साईडने बघू शकता इकडनं पियुष, शार्विका, रिद्धिमा, वहिनी आणि राणी हे सर्व पण मस्तपैकी पाण्यात बसले आणि तिथे मस्तपैकी या छोट्या वॉटरफॉलचा आनंद घेत आहे। किती सुंदर येथील व्ह्यू आहे तुम्ही बघू शकता आणि वरच्या साईडने पण बघू शकता मस्तपैकी डोंगर रांगा अशा हिरव्यागार झाले ना, अतिशय सुंदर येथील व्ह्यू आहे।
तर मंडळी आता आपण आहे ना इकडे मस्तपैकी पाणी खेळलोय आणि तुम्ही इकडे साईडने बघू शकता तिथनं वरती आलो की इकडे पण आहे ना छोटासा वॉटरफॉल आहे. इथे पण भरपूर सारी पब्लिक पाणी खेळते आणि इकडच्या साईडने पण बघू शकता इकडच्या साईडने पण आहे इकडनं पाणी येत आहे आय थिंक डोंगरदऱ्यांमधनं आणि इकडे पण ना भरपूर सारी पब्लिक पाणी खेळते. तर आता आपण इकडे जाऊया आणि इकडच्या साईडने तुम्ही बघू शकता किती सुंदर असा व्ह्यू आहे. नक्कीच तुम्ही इकडे आले की इथे या आणि इथे छोट्या छोट्या वॉटरफॉलचा आनंद घ्या. खूपच सेफ आहे आणि पाणी पण आहे ना खूपच नितळ आहे. आता आपण इकडच्या साईडने जाऊया. तुम्ही बघू शकता इकडच्या साईडने आपण इथे पाणी खेळलो होतो या साईडने इथे आणि इकडनं आता वरती आलोय आपण आणि इथून तुम्ही बघू शकता किती सुंदर असा व्ह्यू आहे. इकडच्या साईडने तुम्ही बघू शकता इकडच्या साईडने खालचा व्ह्यू किती सुंदर दिसतंय आणि या साईडने पण आहे ना तुम्ही ह्या डोंगर दऱ्या किती मस्त दिसतंय आणि मंदिरच दर्या आहे मातेचं आहे आणि ह्या मंदिराच्या आजूबाजूला भरपूर साऱ्या मोठमोठ्या दऱ्या आहे आणि तुम्ही बघू शकता या पठार वगैरे म्हणजे दरी वगैरे कशी दिसते इथनं खालचा व्ह्यू अतिशय सुंदर दिसतोय आणि डोंगर वगैरे ना पण अतिशय सुंदर इथं नटलेलं आहे आणि हरळ पण इतकी सुंदर आली ना त्यामुळे इथील परिसर अतिशय भव्य दिव्य दिसतोय मंडळी. मंडळी आपण ना या स्टेअरकेसने वरती आलो होतो आणि इकडनं मस्तपैकी वरती इकडे वॉटरफॉलला पाणी वगैरे खेळलो या साईडनी आणि इकडे वरच्या साईडनी पण आहे तुम्ही बघू शकता मस्तपैकी फोटोशूटला पण अतिशय सुंदर जागा आहे आणि छोटे छोटे वॉटरफॉल पण आहे. बच्चा पार्टीसाठी अतिशय सेफ आहे आणि या साईडनी ना इकडे बघा इकडे आहे दर्या माताचं मंदिर. इथं आपण दर्शन घेतलंय. आता आपण दर्शन वगैरे घेतलंय मस्तपैकी वॉटरफॉल मध्ये पाणी पण खेळलोय. आता या साईडने तुम्ही बघू शकता बच्चा पार्टी वहिनी राणी सर्व चाललंय खाली इकडच्या साईडनी. आता आपलं म्हणजे व्हिडिओचा एंड होणार आहे आणि इकडच्या साईडनी तुम्ही बघू शकता किती सुंदर असा व्ह्यू आहे आणि छोटे छोटे वॉटरफॉल पण आहे. तुम्हाला पण इकडे आले का अतिशय मज्जा येईल. खूपच सुंदर व्ह्यू आहे. नक्कीच इकडे या आणि या दरी मातोरी येथे या आणि या दरी मातेच्या मंदिराला भेट द्या. छोटे छोटे वॉटरफॉलची पण मज्जा घ्या. मंडळी मस्तपैकी वॉटरफॉल मध्ये पाणी वगैरे खेळलोय तुम्ही बघू शकता आणि बॅक साईडने पण रस्ता किती सुंदर आहे. आज मस्तपैकी मज्जा आली. पियुषला पण भरपूर मज्जा आली ना. हो एक नंबर मज्जा आली. संडे संडे फुल वसूल संडे पैसा वसूल कार्यक्रम झालाय विथ फॅमिली सोबत. मज्जा आली. मस्तपैकी दरी माथुरला आलो. दरी आई मातेचं दर्शन घेतलं. मस्तपैकी छोट्या छोट्या वॉटरफॉल मध्ये बच्चा पार्टी सोबत खेळलो आणि नक्कीच तुम्ही इकडे या एकदा तरी या इथे या प्लेसला भेट द्या. खूपच सुंदर प्लेस आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकता किती सुंदर असा इथं रस्ता आहे आणि आजूबाजूनी पण आहे ना मस्तपैकी झाडी आहे आणि बाजूने रेलिंग पण आहे. सेफ्टी पण आहे आणि सर्वात विशेष गोष्ट म्हणजे इथे वॉटरफॉल जो आहे ना सर्वात सेफ आहे आणि विशेष म्हणजे इथे कचरा वगैरे काही करू नका. स्वच्छता पाळा म्हणजे ना इथे मंदिराचा परिसर स्वच्छतामय होईल आणि तुम्हाला पण इथे वॉटरफॉल वगैरे बघण्यास खूप मजा येईल. तर चला आता मी रजा घेतो. पुन्हा भेटूया आणखीन काही काही नवनवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.